नमस्कार एग्रीकॉस लेवल अप ॲग्री अकॅडमीच्या ऑफिशियल YouTube प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। दुसरा लेक्चर आपण आज घेतोय, कंडक्ट करतोय। तर पहिल्या लेक्चरचा रिस्पॉन्स चांगला मला मिळाला आणि आय होप दुसराही लेक्चर तुम्हाला आवडेल। चांगले क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी आणले, तर कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता डायरेक्टली आपल्या सेशनला आपण स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिला क्वेश्चन मी आता वाचतोय, लक्ष द्या आणि जे तुम्हाला सांगितलंय ते करा, इम्प्लिमेंट करा। मी पहिल्यांदा सुरुवातीला प्रश्न वाचतोय, तुम्हाला लिहूनही देतोय, तुम्ही पॉज करायचंय, त्याचा आन्सर गेस करायचंय आणि नंतर पुढचा आन्सर काय आहे ते करायचंय, रिपीट करायचं। ओके, क्लियर, गॉट इट बॉयज? चला, पहिला क्वेश्चन आहे, इफेक्ट ऑन बल्क डेन्सिटी व्हेन ऍड ऑर्गॅनिक मॅटर। ऑर्गॅनिक मॅटर ज्यावेळेस आपण सॉइल मध्ये ऍड करतोय त्यावेळेस बल्क डेन्सिटी वरती इफेक्ट काय पडतो ते आपल्याला विचारलंय। काय इफेक्ट on bulk density when add organic matter। ऑर्गॅनिक मॅटर ज्यावेळेस आपण ऍड करतोय त्यावेळेस बल्क डेन्सिटी वरती काय परिणाम होतोय, म्हणजे वाढते का कमी होते का ते आपल्याला सांगायचंय। सगळ्यात पहिला ऑप्शन त्यांनी दिलाय डिक्रीज, म्हणजे ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक मॅटर ऍड करणार आहे त्यावेळेस आपली बल्क डेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे का इनक्रीज? का इनक्रीज होणार आहे की नो इफेक्ट? का इफेक्टच होणार नाही? आणि डी मे बी इनक्रीज, मे बी डिक्रीज, म्हणजे इनक्रीज ही होऊ शकते किंवा डिक्रीज ही होऊ शकते। सांगा याचा आन्सर काय असणार आहे? पॉज करा, मनातले मनात उत्तर तयार करा आणि सांगा काय होणार आहे। ज्यावेळेस आपण बल्क डेन्सिटी, ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक मॅटर सॉइल मध्ये ऍड करणार आहे त्यावेळेस बल्क डेन्सिटी कमी होणार आहे की वाढणार आहे? चला, तर याचा आन्सर काय आहे मी सांगतो। याचा आन्सर काय आहे? डिक्रीज होणार आहे। बल्क डेन्सिटी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे। आता कसं? आता इथे शब्द काय आला रे? बल्क डेन्सिटी। आपल्याला दोन डेन्सिटी माहिती आहेत, कसल्या रे? एक डेन्सिटी असते सिंपल ऑरी डेन्सिटी, किंवा आपण त्याला काय म्हणतो पार्टिकल डेन्सिटी म्हणतो, म्हणजे प्युअर डेन्सिटी, बरोबर? आणि दुसरी कोणती आहे? बल्क डेन्सिटी। मग पार्टिकल डेन्सिटी आणि बल्क डेन्सिटी याच्यामध्ये फरक काय आहे? सगळ्यात सुरुवातीला जी आपली पार्टिकल डेन्सिटी आहे, पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय? ओन्ली जो काही प्युअर सबस्टन्स आहे त्याची डेन्सिटी। डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे रे? मास बाय व्हॉल्यूम, हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे। मग पार्टिकल डेन्सिटी म्हणजे त्या पर्टिक्युलर पार्टिकलची डेन्सिटी, जो की हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे। आणि मग बल्क डेन्सिटी म्हणजे काय? बल्क डेन्सिटी म्हणजे काय रे? पार्टिकल प्लस पोअर स्पेस अपॉन व्हॉल्यूम, त्याला काय म्हणायचंय? बल्क डेन्सिटी म्हणायचंय। म्हणजे बल्क डेन्सिटी काढत असताना आपण पोअर स्पेसचा आपण काय करतो? विचार करतो, त्याला आपण काय म्हणतो? बल्क डेन्सिटी। मग आता आपण प्रश्नाकडे येऊ। काय प्रश्न? काय बल्क डेन्सिटी काय होणार आहे जर आपण ऑर्गॅनिक मॅटर ऍड केला? ऑर्गॅनिक मॅटर आता सगळ्यात सुरुवातीला आपण सॉइलचं बघू। सॉइलची बल्क डेन्सिटी किती असते? 1.33 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर क्यूब। आणि आपल्या ऑर्गॅनिक मॅटरची बल्क डेन्सिटी किती असते? 0.526 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर असे म्हणू शकता तुम्ही। मग आता सॉइलची ही काय बल्क डेन्सिटी, ऑर्गॅनिक मॅटरची ही काय बल्क डेन्सिटी। मग मॅथमॅटिकली जर गेलं तर याच्यामध्ये ही जर आपण ऍड केलं, सॉइल मध्ये ऑर्गॅनिक मॅटर जर ऍड केलं तर ऑफ कोर्स काय होणार आहे? ही रीडिंग जास्त आहे, ही रीडिंग कमी आहे। मग एव्हरेज कसं येणार आहे? कमी येणार आहे, म्हणजेच बल्क डेन्सिटी काय होणार आहे? कमी होणार आहे। दुसऱ्या हे काय आपण मॅथमॅटिकली गेलो, पण जर आपण पॉइंट आपल्या फॉर्म्युलानुसार गेलो तरी पण बघा, जर आपला ऑर्गॅनिक मॅटर असतो, बरोबर? ऑर्गॅनिक मॅटर मध्ये पोअर स्पेस कशी असते? जास्त असते, किंवा ऑर्गॅनिक मॅटरची डेन्सिटी कशी असते? कमी असते। मग ज्यावेळेस आपण डेन्सिटीचा विचार करतोय, फॉर्म्युलाचा विचार करतोय, तर पार्टिकल डेन्सिटी असू द्या किंवा नॉर्मल डेन्सिटी असू द्या, डेन्सिटीला जे काही मास आहे ते मास कसं आहे रे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। डेन्सिटीला मास हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि डेन्सिटीला व्हॉल्यूम हे कसं आहे रे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे। म्हणजे व्हॉल्यूम जर वाढला तर डेन्सिटी कमी होणार आहे आणि मास जर वाढलं तर डेन्सिटी वाढणार आहे। मास कमी झालं, डेन्सिटी कमी झाली, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। कळतंय? बरोबर आहे। मग बघा, ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिक मॅटर ऍड करणार आहे, ऑर्गॅनिक मॅटर मध्ये पोअर स्पेस कशी आहे रे?
जास्त आहे, क्ले असू द्या ऑर्गॅनिक मॅटर असू द्या, यामध्ये पोर स्पेस जास्त आहे. मग पोर स्पेस जर जास्त असेल तर व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढणार आहे. पोर स्पेस जास्त असेल तर मास काय होणार आहे, कमी होणार आहे. मग मास जर कमी होणार आहे तर डेन्सिटी पण कमी होणार आहे. ऑफ कोर्स डेन्सिटी कमी होणार आहे. मग असं लॉजिक आपण लावू शकतो. ऑर्गॅनिक मॅटरची डेन्सिटी किंवा ऑर्गॅनिक मॅटरचा पोर स्पेस कशी आहे, जास्त आहे. पोर स्पेस जास्त आहे. पोर स्पेस जास्त आपण ऍड केली म्हणजे आपण काय करतोय, व्हॉल्यूम वाढवतोय. मग व्हॉल्यूम जर वाढलं तर डेन्सिटी कशी होणार आहे, ऑफ कोर्स कमी होणार आहे. बरोबर, कळतंय का? कळतंय का मला काय म्हणते का, कन्फ्युजन होतंय? कळतंय ना? डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास बाय व्हॉल्यूम, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डेन्सिटी मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डेन्सिटी व्हॉल्यूमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग बल्क डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, पार्टिकल डेन्सिटी प्लस पोर स्पेस पण ऍड करायचा आपण व्हॉल्यूम, ती आहे बल्क डेन्सिटी. सॉइलची बल्क डेन्सिटी किती 1.33 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आणि ऑर्गॅनिक मॅटरची बल्क डेन्सिटी 0.5 to 6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. एवढा सोपा प्रश्न होता. आणि दुसरं सांगायचं होतं की जर डेन्सिटी आपलं पार्टिकल डेन्सिटी बल्क डेन्सिटी जर कमी झाली, तर फर्टिलिटी, सॉइल फर्टिलिटी काय होते, वाढते. बरोबर आहे ना? बल्क डेन्सिटी कमी झाली तर फर्टिलिटी वाढणार आहे. बल्क डेन्सिटी कमी कधी होते, ऑर्गॅनिक मॅटर ऍड केल्यावर. मग ऑर्गॅनिक मॅटर ऍड करतोय म्हणजे फर्टिलिटी काय होते, इन्क्रीज होते. म्हणून तर क्ले सॉइलची फर्टिलिटी कशी आहे, जास्त आहे. कशापेक्षा, सॅन्डी सॉइल पेक्षा. ओके, क्लियर, गॉट इट. चला, मग ज्यावेळेस आपण सॉइलच्या प्रॅक्टिसेस करत असतो, क्लाइंब करतो, हॅरोइंग करतो, तर त्यावेळेस काय करतोय आपण, पोर स्पेस वाढवतोय आणि सॉइलची फर्टिलिटी वाढवतोय. बरोबर, कळतंय ना मला काय म्हणायचंय? हा, तर मग मला आता सांगा असं कोणतं ऑपरेशन आहे, मला कमेंट करून सांगायचंय. याचा आन्सर मी पुढच्या सेशन मध्ये देणार आहे तुम्हाला. कमेंट करून याचा आन्सर मला सांगायचंय. असं कोणतं ऑपरेशन आहे ज्या ऑपरेशन केल्यानंतर प्रत्येक वेळी जे आपण सॉइलचं ऑपरेशन करतो त्यामध्ये काय होतंय, बल्क डेन्सिटी असू द्या किंवा पोरोसिटी असू द्या वाढते, सॉइलची फर्टिलिटी वाढते. पण असं एक ऑपरेशन आहे, ऍग्रीकल्चर ऑपरेशन आहे, ज्या ऑपरेशन मध्ये आपली बल्क डेन्सिटी काय होते, वाढते. तर ते ऑपरेशन कोणते मला कमेंट करून सांगा. याचा आन्सर मी पुढच्या सेशन मध्ये देणार आहे. ओके, चला, गॉट इट. पुढचा प्रश्न, जेनेटिक प्युरिटी ऑफ सीड. जेनेटिक प्युरिटी ऑफ सीड ही कशामध्ये आहे, कशी मेजर केली जाते? अब्सेन्स ऑफ इनर्ट मॅटर हे असेल तर त्याला आपण डॉकेज पण म्हणतो. तर जेनेटिक प्युरिटी आहे का? अब्सेन्स ऑफ वीड सीड असेल तर जेनेटिकली प्युअर आहे का, असं समजायचं की अब्सेन्स ऑफ अदर व्हरायटी सीड आणि अब्सेन्स ऑफ डिफेक्टिव्ह सीड. बघा, सांग, जी काही आपली जेनेटिक प्युरिटी आहे, मग एखाद्या सीडची जेनेटिक प्युरिटी आहे म्हणजे हे सीड जेनेटिकली प्युअर आहे का नाही ते कशावर ठरवायचं? म्हणजे त्यामध्ये जर वीड सीड अब्सेंट असेल तर ते जेनेटिकली प्युअर आहे असं म्हणायचं, त्यामध्ये अदर व्हरायटीचे सीड नसतील त्याला म्हणायचं. चला, काय जेनेटिक प्युरिटी ऑफ सीड. जेनेटिक प्युरिटी ऑफ सीड सगळ्यात पहिल्यांदा एखादं सीड हे जेनेटिकली प्युअर आहे हे कधी म्हणायचं? अब्सेन्स ऑफ इनर्ट मॅटर. अब्सेन्स ऑफ इनर्ट मॅटर म्हणजे इनर्ट मॅटर म्हणजे त्याला आपण डोकेज पण म्हणतो. ओके, जे काही आपलं दगड खडे वगैरे असतील त्याला डॉकेज म्हणतो, त्याला इनर्ट मॅटर म्हणतो आपण. मग अब्सेन्स ऑफ इनर्ट मॅटर असेल तर आपण त्याला जेनेटिकली प्युअर सीड म्हणायचं की अब्सेन्स ऑफ वीड सीड. आपल्या सीड्स मध्ये वीड सीड अब्सेंट असतील तर त्याला जेनेटिकली प्युअर म्हणायचं की अब्सेन्स ऑफ अदर व्हरायटी. अब्सेन्स ऑफ अदर व्हरायटी सीड. अदर व्हरायटी सीड जर आपल्या सीड मध्ये नसतील त्याला म्हणायचं की डिफेक्टिव्ह सीड. अब्सेन्स ऑफ डिफेक्टिव्ह सीड. बघा, सांगा, व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर ठरवा की जेनेटिकली प्युअर सीड आपण कधी म्हणायचं. अब्सेन्स ऑफ इनर्ट मॅटर असेल तर त्याला जेनेटिकली प्युअर म्हणायचं की वीड सीड अब्सेंट असतील तर जेनेटिकली प्युअर म्हणायचं की अदर व्हरायटी सीड्स त्यामध्ये अब्सेंट असतील तर जेनेटिकली प्युअर म्हणायचं की डिफेक्टिव्ह सीड त्यामध्ये प्रेझेंट नसेल तर आपण त्याला जेनेटिकली प्युअर म्हणायचं. झालं, ठरवलं आन्सर. तर बघा,
ज्यावेळेस आपण जेनेटिक प्युरिटीचा विचार करतोय किंवा क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय, जेनेटिक प्युरिटी विचारलंय, म्हणजे आपण रिलेटिव्ह टू द आपली थिंकिंग कशाशी रिलेटेड केली पाहिजे, त्याच्या जेनेटिक्स विषयी केली पाहिजे. मग बघा, मग आता काय म्हणते, अब्सेन्स ऑफ इनर्ट मॅटर. इनर्ट मॅटरचा जेनेटिक्सचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे हे तर आन्सर येणारच नाही. वीड सीड ते आपण त्यामध्ये काय करतोय, ऍड करतोय, पण ही तर काय झाली, इम्प्युरिटी झाली. काय झाली, इम्प्युरिटी झाली. अदर व्हरायटी सीड, अदर व्हरायटी सीड. बघ, हे थोडंफार आन्सर असल्यासारखं वाटतंय, किंवा काय आहे अदर व्हरायटी सीड, म्हणजे इथे फक्त व्हरायटी चेंज झाली. कळतंय ना? म्हणजे वीड सीड जर म्हणलं, आता सपोज मी राईस म्हणतोय किंवा व्हीट म्हणतोय, तर त्यामध्ये वीड म्हणजे राईस आणि व्हीटचं कंप्लीट वेगळं. हे राईस आहे, हे काय व्हीट आहे, कंप्लीट वेगळं. पण अदर व्हरायटी सीड म्हणजे काय रे, व्हीटच आहे पण व्हरायटी वेगळी, राईसच आहे पण व्हरायटी वेगळी. म्हणजे इथं संबंध कशाचा आलाय, जेनेटिक्सचा आलाय. जेनेटिक्स मध्ये चेंज झालाय म्हणून तर व्हरायटी चेंज झाली. म्हणजे काय रे, अदर व्हरायटी सीड्स जर काय झाले, अब्सेंट असले, म्हणजे अदर व्हरायटी सीड प्रेझेंट असले तर ते जेनेटिकली प्युअर नाही. मग जेनेटिकली प्युअर कधी म्हणायचं, जर अदर व्हरायटी सीड्स अब्सेंट असतील तर. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बरोबर आहे, कळतंय ना? ओके, चला मग याच्यावरून तुम्हाला सांगायचं होतं, असा क्वेश्चन आला होता म्हणून तुम्हाला सांगतोय की जेनेटिक जे काय प्युरिटी आहे, आपलं जे काय आपलं न्यूक्लियर सीड असेल, नंतर ब्रीडर सीड असेल, नंतर फाउंडेशन सीड असेल आणि सर्टिफाइड सीड, रजिस्टर्ड सीड जे काय आहे ते इंडियामध्ये प्रेझेंटच नाही, आणि त्याच्यानंतर हायब्रिड. बरोबर, चला तर मग आता न्यूक्लियर सीडची जेनेटिक प्युरिटी किती असणार आहे, ऑफ कोर्स न्यूक्लियर सीड ओरिजिनल सीड आहे, त्याची किती जेनेटिक प्युरिटी 100% असणार. ब्रीडर सीडची किती असणार आहे, 100%च असणार आहे. फाउंडेशन सीडची किती असणार आहे रे, 99 to 99.5% एवढी काय असणार आहे, फाउंडेशन सीडची जेनेटिक प्युरिटी असणार आहे. लक्षात ठेवा, एक्झामला येऊ शकते ऑब्जेक्टिव्ह मध्ये. त्यानंतर सर्टिफाइड सीडची काय असते, 98% असते, लक्षात ठेवा. आणि हायब्रिड सीडची किती असते माहिती आहे का, 95%. हायब्रिड सीडची जेनेटिक प्युरिटी किती असते, 95% असते. ओके, क्लियर, गॉट इट. लक्षात ठेवा, न्यूक्लियर सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, सर्टिफाइड सीड आणि हायब्रिड सीड यांचा जो काही क्रम आहे तो लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक सांगितली होती, नो बीएफ ॲट राहुरी कॅम्पस अशी सांगितली होती. नो बीएफ ॲट राहुरी कॅम्पस आर द रजिस्टर्ड सीड. पण हे इंडियामध्ये इन्क्लूड नाही म्हणून मी सध्या हे तुम्हाला दिले. पण लक्षात जर ठेवायचं क्रमाने तर नो बीएफ ॲट राहुरी कॅम्पस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नो बीएफ ॲट राहुरी कॅम्पस, NBFRC, न्यूक्लियर ब्रीडर फाउंडेशन रजिस्टर्ड सर्टिफाइड. हायब्रिड सीडची जेनेटिक प्युरिटी किती असते, 95%. ओके, गॉट इट. आणि याच्यानंतर अजून एक टेस्ट सिरीज मध्ये वगैरे तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, हा कोणता रे, जेनेटिक प्युरिटी मेजर करण्याची टेस्ट कोणती, म्हणजे जेनेटिक प्युरिटी आपण मेजर कशी करतो, तर जेनेटिक प्युरिटी मेजर करण्यासाठी कोणती टेस्ट आहे रे, ग्रो आउट टेस्ट. ग्रो आउट टेस्टने काय करतो आपण, जेनेटिक मेजॉरिटी. मग मला सांगा, जी ग्रो आउट टेस्ट आहे ती कोण कंडक्ट करतं, NSC करतं की आपले SSC करतं, नॅशनल सीड कॉर्पोरेशन करतं की स्टेट सीड कॉर्पोरेशन करतं. 50-50 चान्सेस आहेत, उत्तर द्या. चला, नॅशनल सीड कॉर्पोरेशन आपले ग्रो आउट टेस्ट कंडक्ट करतं की स्टेट सीड कॉर्पोरेशन करतं, कोण करतं, लक्षात ठेवा. स्टेट सीड कॉर्पोरेशन हे जेनेटिक प्युरिटी टेस्ट करत असतं, किंवा ग्रो आउट टेस्ट जी काय आहे ती कोण कंडक्ट करत असतं, SSC करत असतं, कोण, स्टेट सीड कॉर्पोरेशन. लक्षात ठेवा. ओके, कळालं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, कळतंय ना मला काय म्हणायचं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वांटिटी ऑफ सॉइल टू बी टेकन फॉर टेक्स्चर एनालिसिस. टेक्स्चर एनालिसिस म्हणजे ज्यावेळेस आपण सॉइल टेस्टिंग करत असतो, सॉइल टेस्टिंग करतो, आपण काय करतो, आपल्या प्लॉट मधून सॉइल सॅम्पल कलेक्ट करतो, सॉइल सॅम्पल घेऊन जातो, कुठे घेऊन जातो, लॅब मध्ये घेऊन जातो. मग सॉइल टेक्स्चर तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे, तुमच्या सॉइलचं सॉइल टेक्स्चर काढायचं आहे. तर मग तुम्ही किती सॅम्पल घेणार, काय, क्वांटिटी ऑफ सॉइल टू बी टेकन फॉर टेक्स्चर एनालिसिस.
टेकन फॉर टेक्स्चर अनालिसिस. म्हणजे किती ग्राम तुम्ही सॉइल घेता ते त्यांनी विचारले. सगळ्यात पहिला ऑप्शन काय आहे 10 ग्राम. बी ऑप्शन काय 20 ग्राम. ओके, त्याच्यानंतर 30 आणि 30 ग्राम आणि डी ऑप्शन आहे 40 ग्राम. तर मग किती ग्राम सॉइल आपण टेक्स्चर अनालिसिस साठी करतो सांगा. पॉज करा, उत्तर लक्षात ठेवा आणि परत स्टार्ट करा अजून. ओके चला, तर याचा आन्सर काय असणार आहे सांगा. टेक्स्चरचं विचारलं स्पेसिफिकली. सॉइल टेक्स्चरच्या वेळेस टेक्स्चरच्या वेळेस आपण किती घेतो, तर त्याचा आन्सर काय आहे 20 ग्राम आहे. लक्षात ठेवा 20 ग्राम सॉइल आपण टेक्स्चर अनालिसिसच्या वेळी काय करत असतो, कलेक्ट करत असतो. आता सॉइल सॅम्पलिंगच्या वेळेस जे आपण सॉइल कलेक्ट करतोय आपल्या प्लॉट मधून ती किती असते, ती खूप सारी असते. 4-5 किलो असते, 4-5 किलो असते. पण ज्यावेळेस आपण ती सॉइल लॅबला देतो, मिक्स करून लॅबला देतो, तर ते किती असते, तर ती असते 500 ग्राम. लक्षात ठेवा 500 ग्राम सॉइल सॅम्पल आपण देत असतो लॅबला. ओके, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सॉइल सॅम्पलिंगच्या वेळेस. क्लियर. चला नेक्स्ट क्वेश्चन काय वाचू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय, हा टेक्स्चर आणि स्ट्रक्चर वरून लक्षात आलं. टेक्स्चर इथे क्वेश्चन मध्ये टेक्स्चर आणि स्ट्रक्चर याच्यावरून सांगायचं लक्षात आलं की टेक्स्चर आणि स्ट्रक्चरचा विचार करतोय. तर टेक्स्चर आणि स्ट्रक्चर यामध्ये खूप लोकांना कन्फ्युजन होतं की टेक्स्चर वेगळं, टेक्स्चर काय आणि स्ट्रक्चर काय. तर टेक्स्चर म्हणजे काय असतं, टेक्स्चर म्हणजे काय असतं, रिलेटिव्ह प्रोपोर्शन ऑफ सॅन्ड, सिल्ट अँड क्ले. त्याला काय म्हणतो आपण, टेक्स्चर म्हणतो. सॅन्ड, सिल्ट, क्लेचं रिलेटिव्ह प्रोपोर्शन जर आलं तर त्याला म्हणायचं टेक्स्चर. आणि स्ट्रक्चर कशाला म्हणायचं, अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल्स. त्याला काय म्हणायचं, सोपे डेफिनेशन आहे, अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल. त्याला काय म्हणायचं, स्ट्रक्चर म्हणायचं. काय, सॅन्ड, सिल्ट आणि क्ले. आणि हे काय, अरेंजमेंट. आणि जे टेक्स्चर असतं ते टेक्स्चर प्रॉपर्टी आपण सॉइलची कधीच चेंज करू शकत नाही. टेक्स्चर आपण सॉइलचा कधीच चेंज करू शकत नाही, ती त्याची बेसिक प्रॉपर्टी, ती आपण कधीच चेंज करू शकत नाही. आणि जे स्ट्रक्चर आहे ते बेस्ड स्ट्रक्चर, एक्झाम मध्ये विचारलं होतं, एका टेस्ट सिरीज मध्ये पण विचारलं होतं की बेस्ड स्ट्रक्चर कोणतं आहे, कोणतं आहे बेस्ड स्ट्रक्चर कोणतं आहे माहिती आहे का, क्रम्बी स्ट्रक्चर. क्रम्बी स्ट्रक्चर जे काय आहे ते बेस्ड स्ट्रक्चर आहे फर्टाइल सॉइलचं, प्रोडक्टिव्ह सॉइलचं. फर्टाइल सॉइलचं, प्रोडक्टिव्ह सॉइलचं क्रम्बी स्ट्रक्चर हे बेस्ड स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा. टेक्स्चर म्हणजे सॅन्ड, सिल्ट, क्लेचं रिलेटिव्ह प्रोपोर्शन, जी की प्रॉपर्टी आपण कधीच चेंज करू शकत नाही. आणि स्ट्रक्चर म्हणजे काय रे, अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल. आणि त्यामधलं सगळ्यात बेस्ट स्ट्रक्चर कोणतं, क्रम्बी स्ट्रक्चर हे सगळ्यात बेस्ट स्ट्रक्चर आहे. आणि 500 ग्राम सॉइल आपण लॅबला प्रोव्हाइड करतो. ओके, क्लियर बॉयज, गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू काय विचारलंय. व्हिच इज नॉट पॅराडिग्म्स ऑफ ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन. पॅराडिग्म्स म्हणजे काय, पॅराडिग्म्स म्हणजे पर्पज म्हणू शकतात. पर्पज, ऍग्रीकल्चर एक्सटेन्शनचा पर्पज काय आहे, पॅराडिग्म्स. ओके चला, व्हिच इज नॉट पॅराडिग्म्स ऑफ ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन. ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन कोणतं पॅराडिग्म्स नाही असं त्यांनी विचारलंय. सगळ्यात पहिल्यांदा नॉलेज ट्रान्सफर, दुसरं काय आहे ऍडवायझरी वर्क, तिसरं काय आहे चार्ट डेव्हलपमेंट, म्हणजे काय ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट. ओके, आणि चौथं काय फॅसिलिटेशन फॉर एम्पॉवरमेंट. जर स्पीड स्लो असेल, तुमचा टाइम जात असेल तर जास्त स्पीड लावा. 1.5 च्या स्पीडने बघा, 1.25 च्या स्पीडने बघा, 1.5 च्या स्पीडने बघा. पण लेक्चर बघा,
ओके चला, विच इज नॉट पॅराडिग्म्स ऑफ ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन. ऍग्रीकल्चर एक्सटेन्शनचं कोणतं पॅराडिग्म्स नाही असं त्यांनी विचारले. तर नॉलेज ट्रान्सफर, ऍडवायझरी वर्क, याच्या डेव्हलपमेंट म्हणजे ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट आणि फॅसिलिटेशन ऑफ एम्पॉवरमेंट याच्यापैकी कोणतं ऍग्रीकल्चर एक्सटेन्शनचं पेडिग्री नाही असं त्यांनी विचारलं. तर याचा आन्सर काय असणार आहे? नॉलेज ट्रान्सफर हे त्याचा आन्सर असणार आहे. नॉलेज ट्रान्सफर हे ऍग्रीकल्चर एक्सटेन्शनचं काय पॅराडिग्म्स नाही. काय रे? नॉलेज ट्रान्सफर नाही, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे ऍग्रीकल्चर एक्सटेन्शनचं एक पॅराडिग्म्स आहे. मग नंतर ऍडवायझरी वर्क, एचआर डेव्हलपमेंट, फॅसिलिटेशन फॉर एम्पॉवरमेंट हे आहेत. पण इथे नॉलेज नव्हतं पाहिजे. तर नॉलेज नव्हतं पाहिजे, काय पाहिजे होतं? टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पाहिजे होतं. मग ते काय आहे? ऍग्रीकल्चर एक्सटेन्शनचं पॅराडिग्म्स आहे. ओके कळतंय? आणि ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन ही जी काही सिस्टीम आहे ती आपण कुठून घेतली आहे? ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन सिस्टीम आपण कुठून घेतली? USA ची घेतली. इवन USA च्या ऍग्रीकल्चर सिस्टीम एक्सटेन्शन सिस्टीम मध्ये जे काही लॉ पास झाले तेच लॉ नंतर इंडियामध्ये सुद्धा पास झाले. म्हणजे USA ची आहे तशी ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन सिस्टीम आपण ऍक्सेप्ट केलेली आहे. कुणी? इंडियाने. आणि इंडियामध्ये जे सपोर्ट केला ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन सिस्टीम आणण्यासाठी तर तो कोणी केला रे? कोणी केला? लिंकन. कोणते लिंकन? पोलस लिंकन यांनी ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन इंडियामध्ये आणण्यासाठी सपोर्ट केला. लक्षात ठेवा. चला कळलं? व्हॉट इट? चला नेक्स्ट क्वेश्चन बघू काय विचारलं आहे. व्हिच आर नॉट कंपोनेंट ऑफ बिहेवियर. व्हिच इज नॉट अ कंपोनेंट ऑफ बिहेवियर असं त्यांनी विचारलेलं आहे. व्हिच इज नॉट कंपोनेंट ऑफ बिहेवियर. बिहेवियरचा कोणता कंपोनेंट नाही? सगळ्यात सुरुवातीला दिले एज्युकेशन, दुसरा दिलेला आहे नॉलेज, तिसरा दिलेला आहे ॲटिट्यूड, चौथा दिलेला आहे स्किल. तर यातला कोणता काय नाहीये? बिहेवियरचा कंपोनेंट नाही असं त्यांनी विचारलं. सांगा. पॉज करा, आन्सर लक्षात ठेवा, स्वतःच गेस करा, नंतर चालू करा. चला तर कोणता नाही? विच इज नॉट कंपोनेंट ऑफ बिहेवियर. बिहेवियरचा कंपोनेंट कोणता नाही? सगळ्यात सुरुवातीला सांगतो की बिहेवियर म्हणजे काय असतं. बिहेवियर म्हणजे काय? डेली आपला ऍक्शन्स काय असतील, आपला विचार काय असेल. आता एखाद्या मित्राला आपण गेलोय, भेटलोय, गळाभेट घेतली, ते काय झालं? आपलं बिहेवियर झालं. एखाद्यासोबत डील करण्याची जी काही आपली ऍक्शन असते त्याला आपण आपलं बिहेवियर म्हणतो, दररोजचं रेग्युलर. म्हणजे एखादं एम साध्य करण्यासाठी जी पण एक ऍक्टिव्हिटी आपण करत असतो, जे पण विचार आपण करत असतो, जे पण स्किल्स आपण यूज करत असतो त्याला आपण बिहेवियर म्हणतो. बरोबर आहे का? म्हणजे डेली एम आपलं काही ना काय असतंच. एम नसतं असं तर नसतंच. एम म्हणजे फक्त तुमचं करिअर ओरिएंटेड एम असं नाही बोलत आहे. आता एखाद्या मित्रासोबत मजा करायची, त्याची मजा घ्यायची, हे पण आपलं एम असू शकतं एखाद्या दिवसाचं. बरोबर आहे का? ऍग्रीकल्चर बॉईज एखाद्या मित्राची घ्यायची, हे पण आपलं एम असू शकतं. तर मग असे वेगवेगळे डिफरंट एम असतात. किंवा एखादा मित्र आहे किंवा एक तुम्ही आज स्वतः की आज मला एवढी नोट्स कंप्लीट करायची, हे पण तुमचं एम असू शकतं. तर हे बिहेवियरचा पार्ट आला. ओके तर यामध्ये कोणता कंपोनेंट हा तुमच्या बिहेवियर मध्ये येत नाही असं त्यांनी विचारलं. तर बघा सगळ्यात सुरुवातीला एज्युकेशन, नॉलेज, ॲटिट्यूड आणि स्किल. सगळ्यात सुरुवातीला सांगतो की नॉलेज म्हणजे काय असतं, ॲटिट्यूड म्हणजे काय असतं आणि स्किल म्हणजे काय असतं. लक्ष द्या. नॉलेज म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित आहे त्याला आपण व्हॉट यू नो त्याला आपण काय म्हणतो? नॉलेज म्हणतो. ॲटिट्यूड म्हणजे काय असतं? ज्या वेनं ॲटिट्यूड इज अ वे ऑफ थिंकिंग. तुम्ही कोणत्या वेनं थिंक करताय त्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो. जो आपला ॲटिट्यूड आहे तो विषय वेगळा आहे, इथला ॲटिट्यूड वेगळा आहे. ॲटिट्यूड म्हणजे काय? वे ऑफ थिंकिंग. तुमची थिंक करण्याची जी काही वे आहे त्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो. आणि दुसरं काय रे? स्किल. व्हॉट यू कॅन डू त्याला आपण स्किल म्हणतो. तुम्ही काय करू शकता, काय करताय ते नाही, किंवा काय केलं ते नाही, तुम्ही काय करू शकता त्याला आपण काय म्हणतो? स्किल म्हणतो. मग आता इथं काय विचारलंय? विच इज नॉट कंपोनेंट म्हणलंय. मग ते काय आन्सर त्याचं काय असणार आहे? एज्युकेशन असणार आहे. एज्युकेशन हा कंटेंट, एज्युकेशन हा कंपोनेंट नाही. कशाचा? बिहेवियरचा कंपोनेंट नाही. एज्युकेशन हे स्वतः एज्युकेशनचे डेफिनेशन काय आहे? चेंज इन द बिहेवियर. त्यालाच आपण एज्युकेशन म्हणतो. टू चेंज
इन बिहेवियर. चेंज इन बिहेवियरलाच आपण एज्युकेशन म्हणतो. मग तो बिहेवियरचा कंपोनेंट असू शकतो का? नाही. तर त्याच्यामुळे एज्युकेशन हा बिहेवियरचा कंपोनेंट नाही. ओके, क्लिअर, कळलं? चला, हा याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल, ऍक्शन. इथे ऍक्शन आहे, ऍक्शन. आणि मग बिहेवियरचे कंपोनेंट कोणते असं विचारलं तर तुम्ही कासा ही एक ट्रिक आहे, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की बिहेवियरचे कंपोनेंट कोणते. तर कोणते? सगळ्यात पहिल्यांदा काय येते? सगळ्यात पहिल्यांदा काय येते? स्किल, आपलं नॉलेज. सगळ्यात सुरुवातीला काय येते? नॉलेज येते, त्यानंतर ॲटिट्यूड येतोय, त्याच्यानंतर स्किल येतात आणि त्यानंतर ऍक्शन येते. मी वेगळाच विचार करत होतो, त्याच्यामुळे ते वाचताच मिळालं. ओके, तर कासा असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय रे? नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल आणि ऍक्शन, असं हे कासा, हे चार काय येते? बिहेवियरचे कंपोनेंट आहेत. जे बोलतोय त्याचाच विचार केला पाहिजे. बोलताना दुसरा विचार केला का वेगळंच काहीतरी होते. चला, तर मग तुम्हाला सांगितलं एक सांगत होतो थोडा हे क्वेश्चन हे करत असताना सांगत होतो की पाऊल लिंगन हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. तेच मला मागे सांगायचं होतं मला, त्याच्यामुळेच हे अशी गडबड झाली. तर पाऊल लिंगन यांनी हे अमेरिकेमध्ये ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनमध्ये होते. तर त्यांनी इंडियामध्ये जी काही आपली ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सिस्टीम आहे ती आणायला मदत केली, सपोर्ट केला. पाऊल लिंगन हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवा. ओके, चला, तेच मला आठवत नव्हतं मी काय सांगायचं विसरलोय तुम्हाला. चला, तर नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? व्हिव्हिपॅरी इज ऑब्झर्व्ड इन. व्हिव्हिपॅरी आपण कशामध्ये ऑब्झर्व करतो? सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा व्हिव्हिपॅरी म्हणजे काय? व्हिव्हिपॅरी म्हणजे काय? व्हिव्हिपॅरी इज ऑब्झर्व्ड इन. व्हिव्हिपॅरी इज ऑब्झर्व्ड इन कशामध्ये? आपण व्हिव्हिपॅरी आपल्याला बघायला मिळते गावा. दुसरा आहे जॅकफ्रूट. तिसरं काय आहे? बेर. चौथं काय आहे? बेल. तर याच्यामध्ये कशामध्ये आपल्याला व्हिव्हिपॅरी बघायला मिळते ते मला सांगा. चला, पॉज करा, आन्सर ठरवा आणि सांगा. झालं? तर कशामुळे आपल्याला व्हिव्हिपॅरी? सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की व्हिव्हिपॅरी म्हणजे काय. व्हिव्हिपॅरी म्हणजे काय? एखादं फ्रूट आहे, त्या फ्रूट मध्ये सीड्स आहेत आणि ते फ्रूट झाडाला असतानाच ते सीड्स जर्मिनेट होतात, त्याला आपण काय म्हणतो? व्हिव्हिपॅरी म्हणतो. मग ते व्हिव्हिपॅरी आपल्याला कशामध्ये बघायला मिळते? तर लक्षात ठेवा, जॅकफ्रूट मध्ये आपल्याला व्हिव्हिपॅरी बघायला मिळते. सम व्हरायटीज ऑफ स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी मध्ये पण आपल्याला व्हिव्हिपॅरी बघायला मिळते. म्हणजे काही व्हरायटी आहेत स्ट्रॉबेरीच्या, त्यामध्ये पण आपण व्हिव्हिपॅरी बघू शकतो. ओके, तर काय? ज्यावेळेस फ्रूट आहे, फ्रुट्स मध्ये सीड्स असतात, मग ते फ्रूट हे झाडालाच असतानाच त्याचे सीड्स जर्मिनेट होतात, त्याला आपण व्हिव्हिपॅरी म्हणतो. ही जी प्रॉपर्टी आहे ती हॅलोफाइट्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे हे आपलं झाड आहे, इथे त्याला फळ आलंय असं, हे आपलं झाड आहे, तर हे इथे असतानाच याचे सीड्स जर्मिनेट होतात. तर ते कशामुळे? ज्यावेळेस हे खाली पडणार आहे त्यावेळेस इथं जे काही वॉटर बॉडीज आहेत किंवा पाण्याचं प्रोपोर्शन जास्त आहे, त्याच्यामुळे जर्मिनेशनला चान्सेस भेटत नाही सीडला. म्हणून हे प्लांट काय करतं? त्याच्या फ्रुट्स मध्ये सीड्स जर्मिनेट करतं. मग ज्यावेळेस ते फ्रूट खाली पडतं त्यावेळेस जर्मिनेट झालेले जे काही सीड्स आहेत ते परत ग्रो व्हायला सुरुवात करतात. मग ही जी काही प्रॉपर्टी आहे ती आपण कशामध्ये बघतो? हॅलोफाइट्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. कोणती प्रॉपर्टी? व्हिव्हिपॅरी. आणि स्ट्रॉबेरीच्या पण काही व्हरायटी आहेत, त्यामध्ये पण आपण व्हिव्हिपॅरी बघू शकतो. पण या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? जॅकफ्रूट. लक्षात ठेवा, जॅकफ्रूट मध्ये आपल्याला व्हिव्हिपॅरी बघायला मिळते. म्हणजे काय? ज्यावेळेस सीड हे प्लांटलाच आहे किंवा फ्रूट मध्येच आहे त्यावेळेसच ते जर्मिनेट होतं, त्याला आपण व्हिव्हिपॅरी म्हणतो. ओके, गॉट इट बॉयज? चला पुढे. डिनायट्रिफिकेशन मोस्टली टेक्स प्लेस इन. डिनायट्रिफिकेशन कुठे होतं असं त्यांनी विचारलंय. म्हणजे आपली नायट्रोजन सायकल आहे त्यामध्ये नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन अशा दोन इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत. जेवढे नायट्रिफिकेशन महत्त्वाचे तेवढेच डिनायट्रिफिकेशन पण महत्त्वाचे. बघा ऑप्शन आपला क्वेश्चन काय विचारलाय?
denitrification is mostly takes place in डिनायट्रिफिकेशन कुठं होतं असं त्यांनी विचारलंय. सगळ्यात सुरुवातीला काय दिलं त्यांनी एरिओबिक कंडिशन, दुसरी एनारोबिक कंडिशन, चौथी बोथ दोन्ही मध्ये पण होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि चौथा ऑप्शन काय आहे नन, म्हणजे होतच नाही असं म्हणणं आहे. म्हणजे या चारपैकी ऑप्शन बरोबरच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर सांगा डिनायट्रिफिकेशन याची स्टाईल आहे. ओके, डिनायट्रिफिकेशन मोस्टली टेक्स प्लेस इन. डिनायट्रिफिकेशन कुठं होतं? एरोबिक कंडिशन मध्ये होतं की एनारोबिक कंडिशन मध्ये होतं की बोथ? की एरोबिक कंडिशन म्हणजे काय आहे? प्रेझेन्स ऑफ O2. एनारोबिक म्हणजे काय आहे? absence ऑफ ऑक्सिजन. बरोबर. एनारोबिक कंडिशन म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. एनारोबिक कंडिशन म्हणजे काय? absence ऑफ ऑक्सिजन. म्हणजे डिनायट्रिफिकेशन होत आहे. डिनायट्रिफिकेशन होतंय म्हणजे पहिली गोष्ट ते म्हणजे काय सांगा मला? डिनायट्रिफिकेशन होतंय म्हणजे काय होतं? रे सॉइल मधून नायट्रोजन निघून जातोय. त्याला कशामुळे जात असतो? मायक्रो ऑर्गॅनिझम्स मुळे जात असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सोबत ज्या काय म्हणतो रिएक्शन्स होतात त्यामुळे डिनायट्रिफिकेशन होत असतं. तर मग डिनायट्रिफिकेशन कधी होतं? एरोबिक कंडिशन्स असतील का एनारोबिक कंडिशन्स असतील? केव्हा होतं? तर एनारोबिक कंडिशन्स मध्ये काय होतं? डिनायट्रिफिकेशन होतं. म्हणजे ज्यावेळेस absence ऑफ ऑक्सिजन असेल त्यावेळेस डिनायट्रिफिकेशन होतं. मग डिनायट्रिफिकेशन प्रोसेस जी काय आहे सॉइल मध्ये जी काय होते किंवा नायट्रोजन सायकल मध्ये डिनायट्रिफिकेशन. आता नायट्रोजन सायकलचा जर विचार केला तर त्यामध्ये डिनायट्रिफिकेशन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जो सॉइल मधला किंवा वॉटर मधला नायट्रोजन आहे, वॉटर बॉडीज मधला नायट्रोजन आहे, तो एअर मध्ये गेला पाहिजे. म्हणजे नंतर ती कंप्लीट नायट्रोजन सायकल काय होईल? कंप्लीट होईल. पण इन केस ऑफ सॉइल जर आपण विचार केला आणि जर डिनायट्रिफिकेशन झालं तर आपल्या सॉइल मधला नायट्रोजन कसा होणार आहे? कमी होणार आहे. मग नायट्रोजन जर कमी झाला तर आपल्या सॉइलची फर्टिलिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. आपल्या सॉइलची फर्टिलिटी कमी झाली आपल्याला चालेल का? कारण त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट कशा होणार आहे? आपल्या प्रोडक्शनवर होणार आहे. त्याच्यामुळे डिनायट्रिफिकेशन इन केस ऑफ सॉइल चांगलं नाहीये. म्हणजे आपली फर्टिलिटी कमी होते. बरोबर. पण तेच डिनायट्रिफिकेशन इन वॉटर बॉडीज हे काय आहे? चांगलं. वॉटर बॉडीज मध्ये डिनायट्रिफिकेशन झालेलं चांगलं आहे. जर डिनायट्रिफिकेशन वॉटर बॉडीज मध्ये झालं नाही, जे आपलं वेस्ट वॉटर असतं त्यामध्ये झालं नाही तर प्लांटची ग्रोथ होते, पोल्युशन होतं, वॉटर पोल्युशन होतं. त्याच्यामुळे डिनायट्रिफिकेशन हे वॉटर मध्ये झालेलं चांगलं असतं पण सॉइल मध्ये झालेलं चांगलं नसतं. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आजचे क्वेश्चन हे आपले एवढेच होते. लेक्चर एवढंच होतं. तर आय होप तुम्हाला माझे क्वेश्चन्स आवडले असतील, आजचं लेक्चर आवडलं असेल. आणि आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि मी विचारलेल्या क्वेश्चनचं आन्सर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.